तेजश्री प्रधानची वीण दुखातली ही तुटेना ही मालिका सध्या TRP रेसमध्ये अव्वल असून या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेचे सगळेच कौतुक करत आहेत. तर राकेश बापटचे बिग बॉस मराठी हा कार्यक्रम काहीच महिन्यांपूर्वी संपला असून या कार्यक्रमाचा तो उपविजेता ठरला होता. बिग बॉस मराठीमुळे राकेश बापटला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. राकेश बापट आणि तेजश्री प्रधान लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या ऐकल्यापासून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. राकेश बापटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहे. एवढंच नव्हे तर त्याने मराठी मालिकांमध्ये देखील त्याची अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे तेजश्री प्रधान ही मराठी टेलिव्हिजनमधील एक महत्त्वाचा चेहरा मानला जातो. होणार सून मी या घरची या मालिकेद्वारे तिने तिच्या मालिकेतील एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली. या मालिकेतील तिची लोकप्रियता आजही टिकून आहे. या मालिकेनंतर तिने अनेक चित्रपट मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. राकेश आणि तेजश्री या दोघांनाही प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तेजश्रीचे पहिले लग्न अभिनेता शशांक केतकर सोबत झाले होते. पण लग्नाच्या काहीच वर्षात त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता शशांकने दुसरे लग्न देखील केले आहे. तर राकेश बापटचे लग्न रिधी डोंगरा या अभिनेत्रीसोबत झाले होते. यानंतर देखील राकेशचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. बिग बॉसच्या घरात असताना शमिता शेट्टीसोबत त्याचे नाते जुळले होते. आता तेजश्री आणि राकेश लग्न करणार का असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे तेजश्रीने नुकतेच मुलाखतीत म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर राकेशने एका मुलाखतीत सांगितले आहे की आम्ही दोघं लग्न करणार का असा प्रश्न आता आमचे नातेवाईक देखील विचारायला लागले आहेत. पण या सोशल मीडियावर केवळ अफवा पसरवल्या जात आहे. आम्ही दोघंही लग्न करणार नाही आहोत. या दोन्ही गोष्टींना तेजश्री आणि राकेश या दोघांनीही पुष्टी दिली आहे. राकेश आणि तेजश्री यांची जोडी प्रेक्षकांना आवडत असल्याने पुढील काळात ते कोणत्यातरी मालिकेत अथवा चित्रपटात देखील झळकतील अशी त्यांच्या फॅन्सना आशा आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे तेजश्री आणि राकेश या दोघांनीही मुलाखतीमध्ये सांगितले आहे. राकेश आणि तेजश्री यांची कोणती मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा.